तर भारत पाकिस्तानमध्ये मोठा संघर्ष सुरू झालेला आहे। पाकिस्तानने काल 9 वाजता भारताच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्राद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला। पाकिस्तानचे हे सगळे प्रयत्न भारताने हाणून पाडलेत। रात्रभर घडलेल्या या घडामोडींमुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आता युद्धाचं रूप घेतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। काल रात्री वायुदलाने पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले। पाकिस्तानचा एकही क्षेपणास्त्र किंवा ड्रोन हे जमिनीवरती पडू दिलेलं नाही। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचे सगळे ड्रोन आणि क्षेपणास्त्र ही हवेतच फोडली आहेत। दरम्यान रात्रभर सीमेवर पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरू आहे। पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्याकडून ही चोख प्रत्युत्तर देण्यात येते। वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन हे पाकिस्तानने केलेलं आहेच, मात्र त्याबरोबरीने आता हल्ले सुरू केलेले आहेत आणि हे हल्ले करत असताना भारताने ही जशास तसं उत्तर दिलेलं आहे आणि तब्बल त्यांची 4 लढाऊ विमानं ही पाडलेली आहेत। F-16, F-17 ही त्यांची विमानं जी आहेत वायुदलाची ती भारताने पाडलेली आहेत। इतकंच नव्हे तर ज्या पद्धतीने गोळीबाराला सुरुवात केलेली आहे त्याला तसं उत्तर दिलं जात आहे। सध्या अरबी समुद्रामध्ये भारतीय नौदलाकडून सुद्धा कारवाई सुरू आहे। एकीकडे आपण बघतोय ज्या पद्धतीने ड्रोनचा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि भारताने हे सगळे हल्ले परतवून लावलेत। केवळ एका ठिकाणचे नव्हे तर जम्मू, सांबा, अखनूर, बारमेर, जैसलमेर, भूज जे गुजरातमध्ये सुद्धा हे हल्ले परतवून लावलेले आहेत।